काल विरोधी पक्षाच्या वतीने उपसभापतींवरती अविश्वासाचा ठराव दाखल झालेला आहे। मला प्रशासनाकडनं म्हणजे हे जे सचिवालय आहे यांच्याकडनं माहिती हवी आहे, कारण घटनापीठाच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर ज्या वेळेला अशा प्रकारचा अविश्वासाचा प्रस्ताव दाखल होतो, हायकोर्टाच्या वरती जजेसवरती झाला इम्पीचमेंट, तर त्याला बसता येत नाही खुर्चीवरती। तर हीच पद्धत आपल्याकडे आहे का? त्याच्या बाबतीतलं रुलिंग काय, त्याच्या बाबतीतले नियम काय आहेत? जरा सभागृहाला अवगत झाले तर बरं होईल, कारण आम्हाला सकाळी असं वाटलं होतं की उपसभापती सभागृहात आल्या होत्या आणि तालिका सभापती वर बसले होते। तर अशा वेळेला आम्हाला वाटलं होतं की कदाचित हा नियम असावा की जोपर्यंत त्या अविश्वासाच्या ठरावाचा प्रस्ताव पारित होत नाही तोपर्यंत त्या पदावरती तिथे बसणं हे नैतिकतेला धरून आहे का, हा प्रश्न माझ्या सदस्य म्हणून माझ्या मनात आहे, विरोधी पक्षाच्या मनात आहे। कृपया सचिवालयाने किंवा सभापतींनी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करावं की या बाबतीतले नेमके नियम काय आहेत। सन्माननीय अनिलजी परब, आपण कायद्याचे अभ्यासक आहात आणि या सभागृहात अनेक वेळेला वेगवेगळ्या व्यक्तींवरती आणि वेगवेगळ्या पदांवरच्या लोकांवरती अविश्वास ठराव आलेले आहेत। परंतु एक जे आपलं तत्व आहे कायद्यामधलं, नॉट बिफोर मी, म्हणजे माझ्याच संदर्भात असणाऱ्या विषयावरती मी भाष्य करणं योग्य नाही आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे दिवसभर तुम्ही वाट बघितलीत मी येण्याची, काय हरकत नाही। आणि मला इथे असं सांगायचं आहे की माननीय सभापतींचं लक्ष आहे सभागृहाकडे आणि इकडे मी, आणि त्याच्यामुळे नाही तुमचं लक्ष आहेच, मला आधीच माहिती होतं ते। त्यामुळे मला आता असं सांगायचं आहे की सभापती महोदयांचं सगळ्या कामकाजावर लक्ष आहे, पण आम्ही त्यांना अवगत करून देऊ आणि आपल्याला योग्य त्या वेळेला या संदर्भातलं अगदी समाधानकारक रुलिंग मिळेल। परंतु गेल्या वेळेच्या अविश्वास ठरावाच्या मधुर आठवणी माझ्या लक्षात आहेत आणि त्यावेळेलाही रुलिंग दिलेलं होतं की अविश्वास ठराव जरी दाखल झाला तरी त्यांच्या दैनंदिन कामकाजात सभापती किंवा उपसभापती भाग घेऊ शकतात। हे मी नको थांबा जरा, एक अविश्वासाचा चालू होता ठराव, तो नंतर मागे घेतला त्यांनी। सभापती महोदय, आता याच्यावर चर्चा खरं सभापती असताना घेतली चांगली, पण बोला आता तुम्ही ते बोललेत म्हटलं बोला। नाही ठीक आहे, तुम्ही दिले नाही